जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तुम्ही पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर मी रंजना लाडे तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी हिरव्या मुगाचे आप्पे. तर इथे भिजवलेला मूग आहे. तर चला रेसिपीकडे आता आपण वळूया. हिरव्या मुगाचे आप्पे मी आज बनवणार आहे. मस्त पौष्टिक आणि खमंग असे मऊसूत. तर इथे मी रात्री भिजत घातले होते हे मूग आणि याला थोडे थोडे मोडसुद्धा आलेले आहेत. तर इथे आता मी एक वाटीमध्ये सर्व मूग काढून घेते आणि आता हे मूग मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर इथे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे, भांडं. त्याच्यामध्ये 2 वेळे हे मिक्सरमधनं मी दळून घेणार आहे, काढून घेणार आहे. कारण छोटं आहे भांडं म्हणून. इथे मी 1 हिरवी मिरची घालणार आहे. 1 हिरवी मिरची मी घालून घेतलेली आहे आणि आता मस्त फिरून आणते. तर बघा आता मस्त आता इथं फिरून घेतलेलं आहे. थोडं जाडं आहे. अगोदर पाणी नाही घालायचं, नंतर मी थोडंसं पाणी घातले, कारण आता आपल्याला असं रवादार मिश्रण करायचं आहे. तर आता मस्त झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर सर्व मी आता दळून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. आता एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेते. सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथे 10 मिनटाकरता मी बाजूला ठेवून देणार आहे. आता आपण पुढची तयारी करायला घेऊया. तर इथे मी आता 10 मिनटं बाजूला ठेवले. आता इथे कांदा घेतला, 1 कांदा आपल्याला असा हा बारीक चिरून घ्यायचा आहे. साईडला कोथिंबीरसुद्धा मी घेतलेली आहे, तीसुद्धा बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे. कांदा शक्यतो बारीकच कापून घ्या. आता इथे आपला कांदासुद्धा कापून झालेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा कापून झालेली आहे. तर आता इथं हे जे मुगाचे बेटर करेल आहे त्याच्यामध्ये इथे कांदा घालून घेऊयात. आमच्या गावाकडे खूप थंडी आहे, तुमच्याकडे आहे का? म्हणून स्वेटर घातलेला आहे आणि नदी आमच्या घरापासून जवळच आहे, म्हणून भरपूर थंडी आहे इकडे. आता इथे चवीनुसार मीठ घालून घेत आहे. आता इथे मीठ घालून आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथे आप्पेचं भांडं आहे, त्याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं तेल घालून घेऊयात. आता आपण सर्व वाट्यांमध्ये तेल घालून घेऊयात. आता आपल्याला हे मिश्रण घालायच्या अगोदर इथे सोडाखार घालायचा आहे. बघा, मी इथे अर्धासा चमचा सोडाखार घातलेला आहे. अंदाजाने तुम्ही घालायचा आहे. आता इथे मी आप्पे पात्रात हे बॅटर सोडून देते. 2 मिनटाकरता झाकण ठेवलेलं होतं आणि गॅस आपल्याला सहसा कमीच ठेवायचा आहे, नाही तर मग करपून जातील. 2 मिनटानंतर आता मी पलटी मारून घेते सर्व आप्पे. तर हे आप्पे पौष्टिक आहेत आणि थंडीच्या दिवसात मस्त असे गरम गरम आप्पे खायला खूपच मजा येते. त्याच्याबरोबर मी इथे शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे. मैत्रिणींनो, माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा. लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा. असे मऊसूत मस्त मुगाचे आप्पे आलेले आहेत
आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आणि मुलंही आवडीने खातात. तर बघा कशी वाटली माझी रेसिपी, नक्की सांगा मला कमेंटमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघत जा, मी पण तुमची व्हिडिओ पूर्ण बघते. तर मस्त झालेले आहेत, खूपच पौष्टिक. चला तर मग बाय बाय, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.